मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आलोय उल्हास नदीवर मासे पकडण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे अरुण कोची व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आलोय उल्हास नदीवर मासे पकडण्यासाठी। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपण उल्हास नदीमध्ये जाळ टाकून मळ्याचे मासे भरपूर असे पकडले। आणि आज पुन्हा एकदा आपण जाळा आणलेला आहे पाण्यामध्ये टाकण्यासाठी आणि आपण मासे पकडायला आलो नदीमध्ये। आणि ही समोर आपल्याला दिसते ही उल्हास नदी आहे। उल्हास नदी पाण्याची पातळी खूप कमी असते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा कमी असते। आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा या पाण्याची पातळी खूप वाढते आणि समोर झाडे दिसतात ना तुम्हाला, तिथपर्यंत ते पाणी लागतं। आणि इकडे सुद्धा भरपूर अशी तुडुंब भरलेली अशी नदी दिसते आपल्याला उल्हास नदीमध्ये। आणि या उल्हास नदीमध्ये भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुद्धा आहेत, ते आपल्याला आता आपण त्याच्यात जाळ टाकणार आहोत आणि कोणते मासे लागतात ते आपल्याला आता बघायला मिळतीलच। आणि या उल्हास नदीमध्ये भरपूर अशी वाळू सुद्धा आहे। लहानपणी मी जेव्हा उल्हास नदीमध्ये यायचो आंघोळ धुवायला तेव्हा अशी भरपूर अशी वाळू काढलेली असायची। पण आता या उल्हास नदीमध्ये वाळू काढून देत नाही, कारण मान्यता नाही वाळू काढण्याची। आणि भरपूर अशी नदी अशी पात्रता अशी मोठी आहे नदीची। आणि आणखी दोन व्यक्ती आमच्या बरोबर मेंबर आले आहेत। हे आमचे नंदू शेठ आहेत, नंदू मेहर माझे मित्र आहेत। आणि हा प्रकाश माळी हा सुद्धा आज आमच्या बरोबर आलेला आहे मासे पकडण्यासाठी। आणि दिनकर तर आहेच, हाय। नंदू बसला इथे। तर आता जाळा सोडायला सुरुवात केली। हा जाळा आहे, कितीचा आहे रे गाळा? 30चा गाळा आहे बघा मित्रांनो, 30चा गाळा आहे। म्हणजे मासे लागतील कदाचित आपल्याला बोटा एवढे मासे लागतील है ना, एवढ्या साईजचे मासे लागतील। ते आपण आता ते सोडणार आहोत, कारण गुंतागुंत झालेली आहे जास्त। ते पहिले आपण सोडून त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये टाकणार आहोत आपण। चला तर दिनकर पहिला जाळा टाकतो पाण्यामध्ये। असे आपण 3 जाळे आणलेले आहेत पाण्यामध्ये टाकायला, कारण मासे पकडायचे आहेत। हा तर मित्रांनो, पाण्यामध्ये जलपरण असे भरपूर आलेले आहेत आणि जलपरणाला भरपूर अशी वाढ आहे। मे महिने बघाल तर पूर्ण नदी अशी जलपर्णाने भरलेली दिसेल तुम्हाला। एवढी अशी पूर्ण जलपर्णाला वाढ आहे, भरपूर खूप वाढतात ते। सध्या आता कमी आहे बघा, पाण्यामध्ये दिसत नाही, फक्त नदीच्या कडेलाच दिसतात तुम्हाला। पण जर तुम्ही मे महिन्यात बघाल तर पूर्ण अशी नदी जलपर्णाने भरलेली दिसते, एवढे वाढ आहे त्या जलपर्णाला। तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे, भरपूर असं आता अंधार पडत चाललेला आहे आणि जाळा टाकून झालेलं आहे आपलं पाण्यामध्ये। आता बघूया, दिनकर येतोय बाहेर। सनसेटमुळे काय व्ह्यूज दिसतो बघा, सनसेट गेलेला आहे खाली, त्याच्यामुळे छान असा व्ह्यूज दिसतो आपल्याला। आणि दिनकर येतो आता आतमध्ये, यातून बाहेर। जाळा टाकून झालेला आहेत, 3 जाळे टाकलेले आहेत आतापर्यंत आपण। बघूया, आता थोडा वेट करायला लागेल, लगेच मासे लागत नाही जाळ्याला। व्ह्यूज किती छान दिसतो बघा। पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत होता आपल्याला। पक्षी घरट्यामध्ये गेलेले, संध्याकाळची वेळ झाली आणि वर बघा चंद्रमा दिसतोय मला, अर्धा चंद्राकृती।
काढलेलं आहे पण पाण्यामधून. बघूया आता किती मासे लागलेले आहेत त्याला. मासे तर लागलेले दिसतात आपल्याला इकडे. पकड प्रकाश. प्रकाशने पकडलेलं आहे. हे बघा हे मळ्याचे मासे बघा. साईज थोडी कमी आहे, छोटी छोटी आहे. कारण हा बघा हा सगळ्यात मोठा मला वाटतं मळ्या वाटतोय, कारण साईज मोठीच आहे त्याची. आणि इथे बघाल तर तुम्ही हा वेगळ्या प्रकारचा मासा आहे. हा हे बघा काही काही मोठे आहेत, काही काही छोटे आहेत. आता ते आपण त्या जाळ्यामधून काढणार आहोत. काढूया आपण. खाली मित्रांनो मासे आता काढायला लावलेत आपण. हा पहिला मासा मळ्याचा मासा काढलेला आहे. हा काढलेला आहे आणि इथे बघूया आता. इथे पण आहे लटकलेला. दिसतोय लगेच निघतात, कारण जाळा असा कसा मऊ असतो, सॉफ्ट असतो, त्याच्यामुळं जास्त अटकत नाही. जास्त अटकलं तर त्याचे तुकडे होतात, त्याचे जास्त करून डोकं बाहेर निघतो. हा बघा कसा मळ्याचा मासा. 2 तर झालेले आपले काढून. हे बघा मित्रांनो एवढे मासे पहिल्या जाळ्याला लागलेले आपले. आणि ह्याच्यात जास्त करून हे बघा हा मोठा मासा आहे. मस्त मोठ्या मळ्या आहे, जास्त मोठी साईज आहे बघा. साईज आपल्याला मोठी दिसते. आणि काही काही छोटे छोटे आहेत. आणि हे मासे आपण आता चुलीवर फ्राय करणार आहोत, तव्यावर असे मस्त फ्राय करणार आहोत. तर पहिले आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे मासे. आणि आता सध्या आम्ही नदीवरच काळोख पडलेला आहे, कमीत कमी 7:30 ते 7:45 झाले असतील. आणि आता हे मासे स्वच्छ करून आपण मस्त ते नदीवर जाऊ. आपण असे चूल बनवणार आहोत आणि चुलीवर मस्त असं फ्राय करणार आहोत. कसे दिसतात. आम्ही आता मासे साफ करायला घेतलेत, कारण आपल्याला बनवायचे ते फ्राय करायचे. आणि बघा असे खवले काढायला लागतात त्या मळ्याच्या माशाचे. तर खवले असतात त्याला, छोटे छोटे असतात बारीक बारीक, पण खवले काढल्यानंतर त्याला मालमटर व्यवस्थित लागतो. थोडे असे खवले काढायला लागतात. थोडे खवले काढल्यानंतर मालमटर व्यवस्थित लागतो त्याला. व्यवस्थित आपल्याला फ्राय करतात आतमध्ये. तेव्हा मित्रांनो आता पावसाळा नंतर उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अंडी नाही आहेत. पूर्ण असं घाण असते, पोटला असतो आतमध्ये बघा. कारण अंडी तुम्हाला दिसणारच नाही आहेत, कारण वळगण सोडून झालेली आहे. कारण वळगण पावसामध्ये सोडतो मासा. एवढे साफ केले. आता हा सगळ्यात जास्त मोठा आपल्याला जो मळ्याचा मासा भेटलेला आहे, आता जिंकणी साफ करायला आहे. त्याला मोठा मासा असला की त्याला कवळे मोठे असतात. आणि हा मोठा मळ्याचा मासा आहे. खवले काढल्यानंतर व्यवस्थित खवले निघतात. एक फक्त असा नख मारावा. नख मारल्यानंतर असं सरळ नाही ना, पूर्ण असे खवले निघतात त्याचे. मी खवलं काढल्यानंतर फ्राय करायला व्यवस्थित लागतं ना. मालमटर व्यवस्थित लागतं त्याला. हा मालमटर पण व्यवस्थित लागतोय. खवलं काढल्यानंतर फ्राय पण लवकर होतात. फ्राय होतात. त्याच्यात सुद्धा घाण जास्त असते. मोठा मासा आहे त्याच्यामुळे लवकर त्याला घाण निघत नाही. सूर्य नाही आणतो ना आपण. तुला नक्कीच मारावं लागेल. कातडी थोडी जाड आहे पोटाखालची, म्हणून लवकर निघत नाही ती. हे बघा अजिबात तुम्हाला अंडी दिसणारच नाही मळ्याच्या माशामध्ये सध्या. कारण जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हाच अंडी, जास्त करून मे महिन्यात अंडी तयार होतात मळ्याच्या माशामध्ये. म्हणजे मळ्याच्या माशामध्ये प्रत्येक माशामध्ये तयार होतातच. पूर्ण असं साफ करून घ्यायला लागतं. पूर्ण आता असा मासे आपल्याला पूर्ण साफ करून झालेले आहेत. पूर्ण असे पोटामधून पूर्ण घाण काढून झालेले आहे. आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायला लागले मासे.
स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांना जास्त स्मेल येत नाही पाण्याचा. तर आपण मासे साफ करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ टाकूया. मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मसाला, लाल तिखट मसाला, आणि थोडी हळद, थोडा धना पावडर. मिक्स करूया. मित्रांनो आपण चुला केलेला आहे आणि त्याच्यावर तवा ठेवलेला आहे. त्याच्यावर तेल टाकणार होतं आपण. तेल गरम झालेलं आहे. आपण आता टाकूया फ्राय करायला. चूल पेटलेली आहे आणि मळे सुद्धा आपण ठेवलेले आहेत. मळे सुद्धा ठेवलेले आहेत. फ्राय करायला ठेवलेले आहेत. मळ्याचे मासे ठेवलेले आहेत तव्यावर फ्राय करण्यासाठी. पडेल व्यवस्थित लागू देते. लहानपणी पण आम्ही हेच करायचो, पण आता पण बऱ्याच दिवसातून आणि बऱ्याच वर्षातून ह्या गोष्टी आता आम्ही आले करायला. मसाला त्यांना काही जास्त लागलेला नाहीये वरून. घरी खाण्यात आणि नदीवरती मासे मारून खाण्यात जी टेस्ट आहे ती वेगळी आहे. ते वेगळी घरामध्ये आपण नेहमी करतो, पण मासे पकडून आणि ते बनवून बाहेर ही मजा खूप वेगळी असते. म्हणून आज आम्ही ते ठरवलं की आपण नदीवर जाऊया आणि तिथेच मासे करून खाऊया आपण. हा तर मित्रांनो, एवढे आपण फ्राय केलेले आहेत मासे. हे बघा फ्राय करून झालेले आहेत आणि ते आपण खाऊन बघणार. तर चविष्ट लागणारच आहेत, कारण फ्राय केले चांगले फ्राय झालेले आहेत ते बघा. कारण बाहेर बनवण्याची पद्धत ती वेगळीच असते आणि चविष्ट लागते. बघूया दिनकर आता सांगणार आपल्याला कसं लागणार आहेत मासे. बघूया कसं दाखव, कसं कुठे मासा. दिनकर मोठाच मासा घेतलेला आहे, नको आपण छोटा शिजलाय का बघूया आपण ते. हे मळ्याचा मासा आहे. आपण मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आहेत आता, तेल मीठ मसाला वगैरे लावून. तर आता मी खाऊन पाहतोय छान झालेत की नाही. आणि मासे खायचे बोलणं म्हटलं तर हे छोटे मासे आहेत, हे काटे वगैरे काढायची गरज नाहीये. तर मी तर काटे वगैरे काढत नाही, मी डायरेक्ट खातो. तर तुम्हाला आता खाऊन दाखवते, तुम्हाला पटतंय का बघा, ट्राय करून बघा. कसं खाऊन दाखवणारच आहे कसं लागतोय तो. सगळं मासा खाऊन टाकले, पूर्ण मासा खाऊन टाकलेले आणि त्याचे चव पण चांगली आहे, मस्त शिजलेले आहेत. तर मासे कोणी फ्राय केले, मी तर समजा नदीवरती होते, मासे कोणी
प्रकाश होता बघा तू प्रकाश- मासे फ्राय केले छान झाले एकदम मस्त बी झाले आणि माल मटेरियल लावून दिलं मस्त- मॅरिनेट मस्त करून छान दिलं fry मी. केलेले एवढे. मॅरिनेट पूर्ण करून दिले आणि प्रकाशने ते चुलीवर फ्राय केलेले आहेत. प्रकाशला पण माहिती आहे मासे बनवायचे व्यवस्थित तर तो घरी व्यवस्थित बनतो. हा ना प्रकाश बरोबर बनवतो ते. आता एवढे मासे छान झाले प्रकाश, फ्राय मस्त बघू झाले. प्रकाश तू खाऊन दाखव एक मला कसं लागतं बघूया आपण. हे प्रकाश तर एखादा पीस बघू कसा दिसतो. हा. हो. प्रकाश पण खाऊन बघतोय. पूर्ण मासा खाल्लेला त्यांनी. काटे आता घ्यायची तर गरज ऐकलं नाही ना. कारण काटे नसतात त्याच्यामध्ये ना प्रकाश. काटे नसतात त्याच्यात मधला काटा एक असतं बस. कसं झालं म्हणजे मीठ वगैरे नंबर झाल्यात फ्राय फ्राय एक नंबर तू झालं. स्वतःच केलं फ्राय म्हटलं तर छानच होणार ना. चविष्ट पण एक नंबर आणि आहे. छानच झाले. ताजे मासे होते हम्म. त्यामुळे अजून चव जरा अच्छा चांगली चव आली ना. हा. कारण आधीचे फ्रेश मासे होते आपल्याला पहिला फ्रेश मासे भेटले आणि त्याच्यावर आपण ते इथे नदीवरच फ्राय केलेले आहेत. चूल बनवून मस्तपैकी अशी हे बघा ही चूल बनवली आहे मस्तपैकी आणि चुलीवर आपण असे फ्राय केलेले आहेत. दिनकरनी तर खाऊन बघितलेले छान झालेले मासे एकदम परफेक्ट. आणि तुम्हाला दाखवतो बघा आणखी एक मासा म्हणजे एकदम कडक झालेले आहेत मित्रांनो मासे. हे बघा हा किती एकदम कडक झालेले बघा. शिजलेले तर आहेत आतमध्ये पण व्यवस्थित शिजलेले दिसतात आपल्याला. हा बघा थोडे पांढरे आहेत आतमध्ये थोडं पांढरे दिसणारच ते पण डीप फ्राय मध्ये चांगले फ्राय झालेले आहेत ते छानपैकी. हे बघा मी सुद्धा एक मासा घेतलेला आहे मळ्याचा मासा चांगला फ्राय करून झालेला आहे. आपण खाल्ला ना तो बघूया कशी चविष्ट लागतो का. छान झालं मित्रांनो खरोखर व्यवस्थित इतका भारी लागतो ना खायला. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असं नदीवर जाऊन. कारण नदीवरची मासे म्हणतोय हा किती मोठा मासा आहे बघा. हा मळ्याचा मासा छान लागतो. खाऊन तर बघणारच मी आता. वाह बेब जबाब एवढं छान लागतो ना. तुम्ही नक्कीच ट्राय करा मित्रांनो. कारण असं नदीवर तुम्ही कधी मासे पकडायला आलात तर नदीवरच बनवा आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला खरोखर असं वाटेल मासा का पुन्हा पुन्हा जाऊन नदीवर हे फ्राय करून खाऊया. छान झालेत मस्त वगैरे झाले. पण मोठा मासा आहे ना तर बघूया आपण कसं झालेलं. हे बघा शिजलेला तर वाटतो आपल्याला आतमध्ये थोडं आतमध्ये व्हाईट लागणारच. एकदम मस्त. चला तर मित्रांनो आम्ही निघतोय कारण बराच वेळ झालेला आहे. कमीत कमी 10 ते 10:30 झालेले आहेत रात्रीचे आणि आम्ही निघालो आहे नदीवरून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. नेहमी हसत राहा आणि आनंदित राहा. बाय बाय.